हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत EVS क्लास 1 लेसन नंबर 3 आवर सेन्स ऑर्गन्स अँड देअर युजेस. आवर सेन्स ऑर्गन्स अँड देअर युजेस. चला तर पाहून घेऊया. आवर सेन्स ऑर्गन्स पहा, LKG UKG ला आपल्याला ऑलरेडी म्हणजे अप्पर KG किंवा लोअर KG ला आपल्याला सेन्स ऑर्गन्स याची ओळख करून दिलेलीच आहे ऑलरेडी. सेन्स ऑर्गन्स म्हणजेच काय, ज्याच्यापासून आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, टेस्ट करू शकतो, फील करू शकतो स्किन, त्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, सेन्स ऑर्गन्स म्हणतो. तर आज आपण आवर सेन्स ऑर्गन्स अँड देअर युजेस कुठं यूज करू त्या गोष्टी आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. सेन्स म्हणजे ज्या गोष्टीपासून आपल्याला सेन्स होते, ज्या गोष्टीपासून आपल्याला वस्तू कळतात, दिसतात किंवा ऐकतो किंवा फील करतो, स्पर्श करतो, त्या गोष्टींना आपण सेन्स म्हणतो. काय म्हणतो? सेन्स म्हणतो. तर त्या सेन्स रिलेटेड जे काही ऑर्गन्स आहेत, ऑर्गन्स म्हणजेच अवयव, ऑर्गन्स म्हणजेच काय, अवयव, आणि त्यांचे युजेस म्हणजे आपण त्यांचा वापर कुठे करतो त्या गोष्टी आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. वी हॅव 5 सेन्स ऑर्गन्स. दे आर आईज, इयर्स, नोज अँड टंग विच आर ऑन द फेस. वी हॅव 5 सेन्स ऑर्गन्स. आपल्याला किती सेन्स ऑर्गन्स आहेत? 5 सेन्स ऑर्गन्स आहेत. किती सेन्स ऑर्गन्स आहेत? 5 सेन्स ऑर्गन्स आहेत. कोणकोणते आहेत ते चला तर पाहून घेऊया. दे आर आईज, इयर्स, नोज अँड टंग विच आर ऑन द फेस. तर आईज म्हणजेच डोळे, इयर्स म्हणजेच कान, नोज म्हणजे नाक, टंग म्हणजे जीभ. आईज, इयर्स, नोज अँड टंग विच आर ऑन द फेस. हे सगळे कुठे आहेत? आपल्या फेसवर आहेत, आपल्या चेहऱ्यावर आहेत. हे 4 जे सेन्स ऑर्गन्स आहेत हे कुठे आहेत? आपल्या चेहऱ्यावरच आहेत, आपल्या तोंडावर आहेत. नाक, कान, डोळे आणि जीभ हे सगळे कुठे आहेत? फेसवर आहेत. द स्किन इज द 5th सेन्स ऑर्गन विच इज फाउंड ऑल ओव्हर अवर बॉडी. जो स्किन आहे, आपली जी त्वचा आहे, ते 5th सेन्स ऑर्गन्स आहे. तो 5वा सेन्स ऑर्गन्स आहे जो आपल्या होल बॉडीवर आहे, आपल्या पूर्ण शरीरावर आहे. स्किन आपल्या पूर्ण शरीरावर आहे ना, त्वचा आपल्या पूर्ण बॉडीवर आहे ना, तो काय आहे? 5th सेन्स ऑर्गन्स आहे. काय आहे तो? 5th सेन्स ऑर्गन्स आहे. चला तर पाहून घेऊया. आईज. वी कॅन सी थिंग्स अराउंड अस विथ द हेल्प ऑफ आवर आईज. आपल्या आजूबाजूला जे काही गोष्टी आहेत, जे काही वस्तू आहेत, जे काही थिंग्स आहेत, ते आपण कशानं पाहतो? आपल्या डोळ्यांना पाहतो ना. कशानं पाहतो? विथ द हेल्प ऑफ आवर आईज. मग हे जे आजूबाजूचा जो परिसर आहे, सराउंडिंग नेचर आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे, जे काही आपण पाहतो विथ द हेल्प ऑफ आवर आईज मुळेच आपण हे पाहू शकतो. वी सी देअर कलर्स अँड शेप. आजूबाजूच्या जे एन्व्हायरमेंट्स मध्ये जे काही वस्तू आहेत, जे काही शेप्स आहेत, त्यांचे आकार जे आहेत किंवा त्यांचे जे काही कलर्स आहेत, ते कशानं पाहू शकतो? फक्त आपल्या डोळ्यांनाच पाहू शकतो. तर आईज हे काय आहे? सेन्स ऑर्गन्स आहेत विच कॅन हेल्प अस टू सी, जे आपल्याला पाहण्यासाठी मदत करतात. डोळे काय करतात? आपल्याला पाहण्यासाठी मदत करतात. नाउ नेक्स्ट वन आहे इयर्स. इयर्स म्हणजे कान. वी हिअर विथ आवर इयर्स. ऐकायचं जे काम करतो आपण, हिअर्स म्हणजे ऐकणे, इयर म्हणजे ऐकणे. ऐकायचं जे काम असतं ते आपल्या कानानं होत असतं. कशानं होत असतं? कानाने होत असतं. वी हिअर विथ आवर इयर्स. दे हेल्प अस टू हिअर डिफरंट साऊंड अराउंड अस. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज होत असतात. आपल्या आजूबाजूला काय होत असतात? सराउंडिंगला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज होत असतात. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजांना ऐकण्याचं जे काम करत असतो तो कोण करत असतो? कान करत असतो. आपल्याला हेल्प करत असतो की डिफरंट साऊंड्स कसे असतात हे ऐकवण्याचं काम इयर्स करत असतात. मग वी कॅन हिअर विथ हेल्प ऑफ आवर इयर्स. वी कॅन हिअर विथ हेल्प ऑफ आवर इयर्स. नेक्स्ट वन आहे नोज.
वी स्मेल थ्रू अवर नोज. वास घ्यायचं काम किंवा वास घेण्याचं काम आपण कुठून करतो? आपल्या नाकापासून करतो. नोज म्हणजेच काय? नाक. स्मेल म्हणजेच काय? वास घेणे. वी स्मेल थ्रू अवर नोज. वास घेण्याचं काम आपल्या नाका थ्रू होणार आहे. द स्मेल ऑफ डिफरंट थिंग्स, गुड अँड बॅड, लाईक फूड, फ्लावर, मेडिसिन्स, गार्बेज, कॅन ओनली बी नो विथ द हेल्प ऑफ द नोज. तर डिफरंट प्रकारचे स्मेल्स आपण घेत असतो. काही छान स्मेल्स असतात, काही सुगंध वास असतात, तर काही घाणेरडे वास असतात. लाईक फूड, जेवणाचं वास छान असतं, डिलिशियस असतं, तर तो वास आपल्याला येतो. लगेचच आपण ओळखतो की घरात काहीतरी असं छान असं डिलिशियस डिश प्रिपेअर झालेला आहे. आपण हे स्मेलवरूनच ओळखतो. फ्लावरचं स्मेल आपल्याला आवडतं कारण तो छान असतो. ते कशानं घेत असतो? आपण आपल्या नोज थ्रूज घेत असतो. कुठून घेत असतो? आपण नोज थ्रूज घेत असतो. मेडिसिनचा पण वास आपल्याला आवडत नसतो. मेडिसिन्स म्हणजेच काय? औषध. मेडिसिन्स म्हणजेच काय? औषध. औषधाचा वास आवडत नाही कारण तो आपल्याला वास येत असतो. कशा थ्रू येत असतो? आपल्या नोज थ्रू. म्हणजे नोज इथं काय आहे? सेन्स ऑर्गन. नोज हा काय करतो? आपल्याला स्मेल, डिफरंट स्मेल घेण्यासाठी हेल्प करत असतो. काय करत असतो? डिफरंट स्मेल घेण्यासाठी हेल्प करत असतो. गार्बेज म्हणजेच कचरा. कचऱ्याचा वास घाण येत असतो. मग तो वास आला तर आपण नाक झाकतो ना. मग आपल्याला डिफरंट स्मेल करण्याचं जे काही काम असतो तो कोण हेल्प करत असतो त्या कामामध्ये? स्मेल घेण्यासाठी. तर इथे नोज हेल्प करत असतो. वी स्मेल विथ अवर नोज. वी स्मेल विथ अवर नोज. नाव नेक्स्ट वन आहे टंग. टंग म्हणजेच जीभ. वी नो द टेस्ट ऑफ डिफरंट थिंग्स. आपल्याला डिफरंट टेस्ट माहित आहेत. टेस्ट म्हणजे चव. वेगवेगळे चव माहित असतात. कुठले चव माहित असतात? स्वीट म्हणजेच गोड. सॉर म्हणजे आंबट. पंजंट म्हणजे झणझणीत, तिखट. पंजंट म्हणजेच काय? झणझणीत, तिखट. बिटर म्हणजे कडू. विथ द हेल्प ऑफ द टंग. तर आपल्याला डिफरंट टेस्ट जे असतात, चव जे असतात, ते कुठून कळत असतात? तो आपल्या टंग थ्रू कळत असतात. थ्रू द टंग. तर कुठले टेस्ट करतो आपण? स्वीट, सॉर, पंजंट, बिटर. विथ द हेल्प ऑफ द टंग. तर गोड, कडू, आंबट, तिखट या डिफरंट चव जे असतात त्याचं टेस्ट आपण टंग थ्रू करत असतो, जिभे थ्रू करत असतो. नाव नेक्स्ट वन आहे स्किन. स्किन म्हणजेच त्वचा. वी कॅन फील अ थिंग बाय टचिंग इट. आपण कुठलीही वस्तू हात लावून म्हणजे स्पर्श करून त्याला ओळखू शकतो की ही कुठली वस्तू आहे. जरी आपल्या डोळ्यांवर पट्टी जरी बांधली, आपल्या हातात कुठली तरी एक वस्तू दिली, तर आपण त्याला फक्त टच करून ओळखू शकतो की ही वस्तू कोणती आहे. तर हे कशा थ्रू होणार आहे? स्किन थ्रू होणार आहे. कुठून होणार आहे? थ्रू द स्किन. दिस इज डन विथ द हेल्प ऑफ द स्किन. हे जे टचिंग आहे, आपल्याला कोण जरी पाठीमागून हात जरी लावलं, टच जरी केलं, तर आपण ओळखतो. का ओळखतो? कारण सेन्स होतं आपल्याला समजतं की कोणतरी आपल्याला पाठीमागून हात लावत आहे. तर हे सेन्स ऑर्गॅन्स आहे. स्किन काय आहे? सेन्स ऑर्गॅन्स आहे. त्यामुळे आपल्याला सेन्स होतं आणि आपण लगेच पाठीमागं वळून पाहतो. मग वी कॅन फील अ थिंग्स. आपल्याला कुठली तरी वस्तू म्हणजे लागत आहे किंवा कोणीतरी आपल्याला स्पर्श केलेला आहे, तर हे आपण फील करू शकतो विथ हेल्प ऑफ अवर स्किन. एक्झाम्पल्स. आता हॉट कोल्ड पहा. मिल्क गरम असतं. मुलांना पण दूध देतो प्यायला, गरम असतं ना. मुलं म्हणतात गरम आहे, मग हाताला त्याचे चटके बसतात. मग हॉट हे काय आहे? फिलिंग आहे. हॉट हे काय आहे? फिलिंग. स्किन थ्रू आपल्याला हे फिलिंग कळतं. स्किन थ्रू काय करतं? फिलिंग कळतं. त्याप्रमाणे कोल्ड म्हणजेच थंड वस्तू किंवा वस्तू स्मूथ आहे का, एकदम का रफ आहे, खरबडलेला आहे, सॉफ्ट मऊ आहे का, एकदम कठीण आहे, हार्ड आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला स्किन थ्रू कळत असतात. कुठून कळत असतात? थ्रू द स्किन. Remember, all the sense organs of our body make our life easy and comfortable. हे सगळे जे सेन्स ऑर्गन्स आहेत आपले,
कुठले 5 सेन्स ऑर्गन्स? कुठले कुठले? आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन. हे सगळे मिळून काय करत असतात? आपलं जे बॉडी आहे त्या बॉडीला इझिली स्मूथली रन करण्यासाठी आपल्याला हेल्प करत असतात आणि आपलं जे लाईफ आहे ते इझी आणि कम्फर्टेबल जगण्यासाठी हेल्प करत असतात. कोण? हे 5 सेन्स ऑर्गन्स. दे इनेबल टू सी. त्यांच्यामुळे आपण पाहू शकतो. या सेन्स ऑर्गन्समुळेच आपण पाहू शकतो. हिअर, ऐकू शकतो. स्मेल, वास घेऊ शकतो. टेस्ट, चव, वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट आपण थ्रू द टंग. टंग पण हा काय आहे? सेन्स ऑर्गन आहे, त्याच्या थ्रू करू शकतो. अँड फील, स्किन थ्रू आपण काय करतो? फील करतो. कोणी आपल्याला टच केलेलं आहे का? वस्तू गरम आहे का? थंड आहे का? या गोष्टी आपण फील करू शकतो थ्रू द स्किन. ऑल द गुड थिंग्स ऑफ अवर लाईफ. ह्या सगळ्या गोष्टी, ज्या सगळ्या सेन्स ऑर्गन्स आहेत आपल्या लाईफसाठी चांगल्या आहेत. चला तर आता आपण एक्सरसाइज पाहून घेऊया. आन्सर ओरली. हाऊ मेनी सेन्स ऑर्गन्स डू वी हॅव? नेम देम. आपल्याला किती सेन्स ऑर्गन्स आहेत आणि त्यांची नावे सांगा म्हणलेले आहेत. वी हॅव 5 सेन्स ऑर्गन्स. आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन. अशा प्रकारे आन्सर येईल. नाव नेक्स्ट वन आहे. विच सेन्स ऑर्गन्स हेल्प अस टू टेस्ट फूड? फूड टेस्ट करण्यासाठी आपल्याला कुठला सेन्स ऑर्गन्स युजफुल आहे? तर आन्सर येईल टंग. नेक्स्ट वन आहे. विच सेन्स ऑर्गन्स हेल्प अस टू सी डिफरंट थिंग्स? आपल्याला डिफरंट थिंग्स पाहण्यासाठी कुठला सेन्स ऑर्गन्स हेल्प करतो? आजूबाजूचे वस्तू आपण पाहतो. कुठल्या सेन्स ऑर्गन्स थ्रू पाहतो? तर आईज थ्रू पाहतो. कुठून पाहतो? आईज. तर आन्सर काय येईल? आईज आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे. पुट अ क्रॉस मार्क ऑन द रॉंग वर्ड. पुट अ क्रॉस मार्क ऑन अ रॉंग वर्ड. एक एक्झाम्पल दिलेलं आहे ऑलरेडी आपल्याला. वी स्मेल विथ आवर नोज. स्मेल म्हणजेच काय? वास घेणे. स्मेल म्हणजेच काय? वास घेणे. जे स्मेल घ्यायचं काम करतो आपण नोज थ्रू करतो का इयर्स थ्रू करतो? इयर्स म्हणजे कान, नोज म्हणजे नाक. नाका थ्रू आपण काय करतो? नोज थ्रू आपण काय करतो? स्मेल करतो. तर करेक्ट आन्सर काय आहे? नोज आहे. रॉंगला काय करायचं आहे? आपल्याला क्रॉस आउट करायचं आहे. काय करायचं आहे? क्रॉस आउट करायचं आहे. नेक्स्ट वन आहे. वी टेस्ट विथ अवर टंग. टेस्ट म्हणजेच काय? चव चाखणे. टेस्ट म्हणजेच काय? चव चाखणे. फूड टेस्ट करायचं काम कुठून करतो आपण? थ्रू द टंग. जिभे थ्रू करतो. लिप्स थ्रू करतो का? लिप्स म्हणजेच ओठ. ओठ हे सेन्स ऑर्गन्स नाहीयेत. ओठ हे सेन्स ऑर्गन्स नाहीयेत. तर लिप्सला काय करायचं आहे? क्रॉस आउट करायचं आहे. लिप्सला काय करायचं आहे? क्रॉस आउट करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. आवर आईज हेल्प अस टू सी द कलर्स ऑफ थिंग्स. पहा, आईज थ्रू आपण काय करू शकतो? आपण आजूबाजूची वस्तू पाहू शकतो, त्यांचे शेप्स पाहू शकतो, कलर्स पाहू शकतो. तर आपण काय करू शकतो? थ्रू द आईज वी कॅन सी. आईज थ्रू काय करतो आपण? पाहू शकतो. तर करेक्ट आन्सर आहे सी. फील ला काय करायचं आहे? क्रॉस आउट करायचं आहे. फील ला काय करायचं आहे? क्रॉस आउट करायचं. नेक्स्ट वन आहे. इफ अ पिन प्रिक्स us we are able to feel it. we are able to feel it. पिन म्हणजे साडी पिन. प्रिक्स म्हणजे टोचणे. कधी आपल्या स्किनला कधी साडी पिन टोचलं तर आपल्याला फील होतं ना. आपलं स्किन काय आहे? सेन्स ऑर्गन्स आहे. तर आपल्याला टोचलेलं फील होतं. तर करेक्ट आन्सर काय येणार? इफ अ पिन प्रिक्स us we are able to feel it. we are able to feel it. तर हिअरला काय करायचं आहे? क्रॉस आउट करायचं आहे. हिअरला काय करायचं आहे? क्रॉस आउट करायचं आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे. मॅच द फॉलोइंग्स. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे. मॅच द फॉलोइंग्स. आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत. सेन्स ऑर्गन्सचे पिक्चर्स दिलेले आहेत. तर ते कशासाठी यूज होतात? असे 2 ग्रुप्स दिलेले आहेत. फर्स्ट ग्रुपमध्ये पिक्चर आहे, सेकंड ग्रुप्समध्ये युजेस आहेत. तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आईज थ्रू काय करतो आपण? सी म्हणजे पाहतो. थ्रू द आईज वी कॅन सी. आपण आईज थ्रू काय करतो? आजूबाजूचं इन्व्हायरमेंट, सराउंडिंग पाहू शकतो. तर नोजचं काय येईल? स्मेल घेतो ना, वास घेतो ना.
स्मेल घेणे म्हणजेच काय, वास घेणे. थ्रू द नोज वी कॅन स्मेल. नोजला काय करायचं आहे, स्मेलशी पेअर करायचं आहे. नेक्स्ट वन आहे बकेट मध्ये हात घातलेला दाखवत आहे आणि बकेट मधलं जो वॉटर आहे तो काय आहे, हॉट आहे. पहा, स्किन रिलेटेड आपण लेसन मध्ये पाहत असताना एक्झाम्पल्स पाहिलं. स्किनला आपण हॉट, कोल्ड, स्मूथ, रफ, सॉफ्ट अँड हार्ड असे थिंग्स आपण काय करू शकतो, स्किन थ्रू फील करू शकतो. तर पाणी कसं आहे, गरम आहे. पाणी कसं आहे, गरम आहे. हे कशा थ्रू कळणार आहे आपल्याला, स्किन थ्रू कळणार आहे. कशा थ्रू कळणार आहे, स्किन थ्रू कळणार आहे. मग आपण टच करतोय त्या वॉटरला, काय करतो आहे, टच करतो आहे. तर स्किनला कसं कळणार आहे, जेव्हा आपण त्या थिंग्सला काय करतो, टच करतो, तरच ते आपल्याला ऑब्जेक्ट हॉट किंवा कोल्ड आहे हे कळणार आहे. तर मॅच द पेअर्स इज टच येईल. काय येईल, टच येईल. नेक्स्ट वन आहे इयर दाखवलेला आहे. तर इयर्स ना आपण काय करू शकतो, ऐकू शकतो. कानाने काय करू शकतो, ऐकू शकतो. तर हिअर सोबत काय करायचं आहे, मॅच करून घ्यायचं आहे. हिअर सोबत काय करायचं आहे, मॅच करून घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट वन पिक्चर आहे टंग. टंग थ्रू काय करतो आपण, टेस्ट करतो. काय करतो, फूड काय करतो, टेस्ट करतो. तर टेस्ट सोबत काय करायचं आहे, मॅच द पेअर करायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3 आवर सेन्स ऑर्गन्स अँड देअर युजेस हा लेसन पाहिलो आणि एक्सरसाइज सुद्धा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.